त्यामुळे विरोधकांनी असा बोलायचा अधिकार नाही की हे आम्ही आणलं. ह्या जो सगळा निधी आणलेला आहे तो मान्य आमचे नेते हसन मुश्रीफ साहेबांनी आणले. एखादा माणूस काम करत असेल तर काम करण्याची संधी जर त्याला मिळत असेल तर पर्याय व्यवसाय काहीतरी करायला. विकास कामं करायचे आहेत आणि हे दोन शाहू फुले आंबेडकर यांच्या विचाराचीच लोक आहेत आणि अजून भरपूर विकास कामे होण्यासाठी हे एकत्र आलेले त्यांनी. तर याच्या तिपटीनं विकास होईल याची मला खात्री आहे. आणि मुरगुड जनता पूर्णपणे त्यांच्या पाठीशी आहे आणि मुरगुडच्या विकासासाठी राष्ट्रवादी आणि शाहू आघाडी प्रचंड बहुमताने विजयी होईल. त्याचा विपरीत असा परिणाम कुठे दिसत नाही. उलट एकत्र येऊन सगळे भरभरून कामं करतील अशा दृष्टीने सर्व कार्यकर्ते एकजुटीने एकत्र आलेले. काम करतेवेळी लोकांचा सोबत असणं महत्वाचं असतं. त्या पार्टीतला त्या पक्षातली माणसंही सोबत असणं महत्वाचं असतं आणि आम्ही प्रचंड बहुमताने विजयी होऊ याची 100% गॅरंटी आम्ही. मुरगुड शहराच्या नगरपालिका निवडणुकीची तारीख जशी जवळ येते तसतशी या निवडणुकीमध्ये रंगतदारपणा आपल्याला दिसू लागलेला आहे, चुरस दिसू लागलेले आहे. आणि आज मुरगुड शहरातील नागरिकांची मते जाणून घेण्यासाठी आपण आज कुंभार गल्ली या ठिकाणी आलो आहोत. येथील लोकांच्या समस्या काय आहेत किंवा या भागाचा विकास झालाय काय किंवा त्यांच्या मनातील प्रश्न आपण आज जाणून घेऊयात. आपल्यासोबत या भागातील काही तरुण आहेत, आपण त्यांची मते जाणून घेऊयात. तर नाव काय तुमचं? सुभाष भोसले. सर, मला एक सांगा की आता मुरगुड शहराची निवडणूक लागलेली आहे, म्हणजे या मुरगुड शहराचा विकास याच्या आधी झालाय का? मुरगुड शहराचा विकास महाराष्ट्र राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ साहेब, त्याचबरोबर समरजी घाटगे साहेब, रणजितदादा पाटील, राजेकांत जमादार साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली या भागाचा विकास अत्यंत वेगाने चालू आहे. आणि जर जनतेने पुन्हा त्यांना संधी दिली तर याच्या तिपटीनं विकास होईल याची मला खात्री आहे. तर मला सांगा, आता विरोधी पार्टी जी आहे त्यांनी आता मोठ्या प्रमाणात या ठिकाणी विकास केला गेल्या निवडणुकीमध्ये असं त्यांचं म्हणणं आहे. तो झालाय का विकास असं वाटतंय? विकास झालेला नाही, तरी पण महाराष्ट्र राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ साहेब यांनी यावेळी थोडासा मोठ्या पद्धतीनं बदल करण्याचा निर्णय घेतलेला आहे. फक्त राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी व छत्रपती शाहू आघाडी यांच्या हातात जर सत्ता दिली एक हाती तर निश्चितपणे मुरगुड शहराचा विकास होणारी यामध्ये काही मात्र शंका नाही. नाव काय आपलं? माझं नाव विक्रमसिंह घाटगे, मुरगुड. बरं, आपल्या ह्या भागातील मुख्य समस्या कोणत्या आहेत? आमच्या भागामध्ये समस्या म्हणजे आहेत, भरपूर आहेत. पण मुश्रीफ साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही काम करतोय आणि नगराध्यक्षपदासाठी मुरगुडच्या माजी नगराधिकाऱ्यांच्या यांच्या मिसेस तस्लीम जमादार आहेत. त्याही प्रत्येक कार्यक्रमामध्ये लोकांच्या सोबत असतात आणि आम्ही राष्ट्रवादी आणि शाहू आघाडी यांच्या दोन एकसंघाने आम्ही मुरगुडमध्ये सत्ता स्थापन करण्याचा प्रयत्न करत आहोत आणि आम्ही प्रचंड बहुमताने विजयी होऊ याची 100% गॅरंटी आम्ही देतो. तर मला सांगा की आता ह्या नगराध्यक्ष पदासाठी राजकांत जमादार उभारलेले आहेत, ते याच्या आधी विरोधी पार्टीमध्ये उभारलेले होते. असं कुठेतरी म्हणत जाते की बाबा ते पक्ष बदलतात किंवा प्रत्येक वेळेला त्यांचा पक्ष बदलला होतो. हे कुठे खरं आहे काय, तथ्य आहे काय यामध्ये? एखादा माणूस काम करत असेल तर काम करण्याची संधी जर त्याला मिळत असेल तर पर्याय व्यवसाय काहीतरी करायला लागतं आणि काम करतेवेळी लोकांचा सोबत असणं महत्वाचं असतं. त्या पार्टीतला त्या पक्षातली माणसंही सोबत असणं महत्वाचं असतं आणि अशा वेळी अडचणी येत असेल तर पर्याय व्यवस्था करून आपल्याला. आणि आज मुस्लिम आपल्या राष्ट्रवादीमध्ये अजित पवार गटामध्ये राजेकांत जमादारांनी प्रवेश केल्यानंतर त्यांच्या मिसेस तस्लीम जमादार ह्या नगराध्यक्षपदाचे उमेदवार आहेत आणि त्यांच्याशी आम्ही ताकदीने त्यांच्या पाठीशी आहोत आणि मुरगुड जनता पूर्णपणे त्यांच्या पाठीशी आहे आणि मुरगुडच्या विकासासाठी राष्ट्रवादी आणि शाहू आघाडी प्रचंड बहुमताने विजयी होईल याची आम्हाला 100% गॅरंटी आहे. स्कीमी आम्ही 2011ला आणलेली होती. मंदिर हे मुश्रीफ साहेबांच्या प्रयत्नातनं झालेलं आहे. त्यामुळे विरोधकांनी असा बोलायचा अधिकार नाही की हे आम्ही आणलं. ह्या जो सगळा निधी आणलेला आहे तो मान्य आमचे नेते हसन मुश्रीफ साहेबांनी आणले. ह्या गल्लीमध्ये आता आपण सर्व लोकांची मते जाणून घेत आहोत. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात महिला देखील आहेत, त्यांचं मत जाणून घेऊयात. ताई, नाव काय तुमचं? माझं वसुधा किरण कुंभार, माझी नगराध्यक्ष आहे मी. तुम्ही माझी नगराध्यक्ष होता? किती साली नगराध्यक्ष होता तुम्ही? 2015 साली मी नगराध्यक्ष होते. बरं, आता मला सांगा की 2015 साली तुम्ही नगराध्यक्ष होता त्या ठिकाणी, तर त्यावेळेच्या म्हणजे तो जो विकास होता किंवा तुम्ही जे तुमची कामं केलेली आहेत तशी आता ह्या प्रमाणात विकास झालेली आहे का किंवा आणखीन काय होऊ शकेल असं वाटतंय का आपल्याला? हो, आम्ही होतो त्यावेळी पण नगरपालिकेसाठी गावच्या ह्याच्यासाठी आम्ही विकास कामे केलेलीच होती आणि आता या निवडणुकीच्या वेळी पण आम्ही भरपूर विकास कामांचे नियोजन केलेले आहेत आणि ती पूर्ण करण्यासाठी आम्ही सर्वजण पाठीशी राहून ही सत्ता पुन्हा एकदा यावी अशा अपेक्षेनं आम्ही काम करणारच आहोत आणि भरपूर कामं नगरपालिकेच्या दृष्टीने आम्ही करण्याचा प्रयत्न करत आहोतच. आणखीन आता बाळूमामाच्या मंदिराच्या संदर्भातली तिकडे पर्यटन क्षेत्र वाढलेलं आहे. त्याच्या जवळच आमची नगरपालिकेचं गाव असल्यामुळं आमच्या गावामध्ये
नगरपालिकेत वेगवेगळी विकास कामं करण्याचे नियोजन केलेलं आहे आणि त्यासाठी आम्ही भरभरून मतं मागून ही सत्ता पुन्हा एकदा निवडून येण्यासाठी प्रयत्न करू. बरं, मला एक सांगा की आता तुम्ही म्हणताय 2015 साली तुम्ही नगराध्यक्ष त्या ठिकाणी होता, तिथून आजपर्यंत म्हणजे त्याला 10 वर्ष झाली जवळपास, विकास झालेला दिसतोय काय तुम्हाला या समोर काय? हा, विकास झालेला आहे, मात्र अजून यापेक्षा पुढे भरपूर व्हावा अशी अपेक्षा आहे आमच्या आणि आम्ही त्याच्यासाठीच सर्वजण पाठीशी राहून या विकास आघाडीला आम्ही पाठिंबा देऊन ही विकास आघाडी आणण्याचा प्रयत्न करत आहोत. बरं, आता राज्य समन्वय शेगाडगे असतील, हसन मुश्रीफ असतील, हे दोन मोठे गट होते आणि विरोधी गट होते, एकत्र आलेत. कुठे परिणाम त्याचा झालाय काय असं वाटतंय का तुम्हाला? तुमचं नाही, विकास कामं करायचे आहेत आणि हे दोन शाहू फुले आंबेडकर यांच्या विचाराचीच लोक आहेत आणि अजून भरपूर विकास कामे होण्यासाठी हे एकत्र आलेले आहेत आणि त्याचा विपरीत असा परिणाम कुठे दिसत नाही. उलट एकत्र येऊन सगळे भरभरून कामं करतील अशा दृष्टीने सर्व कार्यकर्ते एकजुटीने एकत्र आलेले. तर मला एक सांगा की आता ह्या भागामध्ये या तुमच्या भागाचा विकास झालाय का? हो, विकास ज्यावेळी 2000 साली किंवा 1995 ते 2000 मध्ये स्वतः अशोक खंडागळे सत्तेमध्ये होते त्यावेळी त्यांनी भरपूर कामे केलेली आहेत. मग समजा सिमेंट कॉन्क्रीटचा रस्ता असेल किंवा आता जो हॉल बांधलेला आहे तर त्या हॉलची जागा मिळवून देण्याचं काम त्यांनी स्वतः केलेलं आहे. अशी भरपूर कामे त्यावेळी केलेली आहेत आणि विकासाची गंगा त्यावेळीपासून त्यांनी सुरुवात केलेली आहे आणि अजून आता जर त्यांच्यावर विश्वास ठेवून जनतेने जर आता त्यांच्यावर विश्वास ठेवला अजून ह्याच्यापेक्षाही पुढे जाऊन ते भरपूर विकास करतील अशी मलाच नाही तर सर्व जनतेला गॅरंटी आहे.